लोकसभेच्या सांगलीच्या जागेवरनं ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमधला तणाव वाढलेला आहे। मिरजेत आज होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्याला न जायचा निर्णय काँग्रेसने घेतलाय। महाविकास आघाडीचा धर्म पाळत असताना लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या जागेसंदर्भात ज्या पद्धतीने शिवसेना एकतर्फी उमेदवारी जाहीर केली आहे ते योग्य नाही असं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी म्हटलंय। या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र काँग्रेसकडून निमंत्रण नाकारलं गेल्याने दोन्ही पक्षातला तणाव आता अधिक वाढलाय असं दिसतंय। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या मेळाव्याचं निमंत्रण स्वीकारलं असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। आज लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे जागेच्या संदर्भात ज्या पद्धतीने शिवसेने एकतर्फी उमेदवार जाहीर केला तर तो त्या साधारणतः हा मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि या काँग्रेसचे जागा मिळावी असे आम्हीही आग्रही आहोत। आम्ही वेळोवेळी याचा पाठपुरावा प्रदेश काँग्रेसकडे आणि ते वेळोवेळी AICC कडेही केलेला आहे आणि त्यामुळे आमचा आग्रह आहे की ही सांगलीची लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी। दरम्यान सांगलीच्या जागेवर चर्चा सुरू असल्याचं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे। ते सांगत आहे आम्ही की अजून या विषयावरची चर्चा सुरू आहे, त्याच्यामुळे या आता ज्या मित्रपक्षांचा जो इश्यू आहे त्यांनाही आम्हाला सोबत घेऊन चालायचं आहे, त्यामुळे 1-2 दिवसामध्ये या जागा वाटपाचा इश्यू क्लिअर होईल।